मुळात त्या कॅटेगरीमध्ये ज्या व्यक्तींबरोबर मी आज नॉमिनेट झालोय त्याचा जास्त आनंद वाटतो। श्रीमंत दामोदर पंतची सीडी होती माझ्याकडे, जवळपास मी झिजवली होती। चिन्मय दादांनी आम्हाला शाबासकीची थाप दिली आणि त्याच्या डोक्यात त्याच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक आम्ही सॅटिस्फॅक्टरीली त्याच्याप्रमाणे करू शकतोय याचा आनंद वाटतो। हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। झी नाट्य गौरव 2024 हा पुरस्कार सोहळा आहे आणि रेड कार्पेटवर विराजसची एंट्री झाली आहे। कसा आहेस? मस्त आहे, अगदी छान दिसतोयस आणि आता गालिब या नाटकासाठी तू आता घराघरात प्रसिद्ध झालेलाच आहेस आणि प्रेक्षकांची पसंती मिळतेय। काय सांगशील याबद्दल? मला खूपच आनंद वाटतोय आणि मुळात त्या कॅटेगरीमध्ये ज्या व्यक्तींबरोबर मी आज नॉमिनेट झालोय त्याचा जास्त आनंद वाटतो, कारण ह्या सगळ्यांची नाटकं मी इतकी वर्ष बघत आलेलो आहे। व्यावसायिक हे माझं पहिलंच नाटक आहे, पण मला आठवतं भरतदादांचं तर काही विचारायलाच नको। म्हणजे सैरेसही मी जितक्या वेळा बघितले तितक्या वेळा मी जगात कुठलंही नाटक बघितलं नसेल। श्रीमंत दामोदर पंतची सीडी होती माझ्याकडे, जवळपास मी झिजवली होती। संकर्षण आहे, संकर्षणचं हे नियमवाटी लागू बघायला मी खास मुंबईवरून पुण्याला गेलो होतो तेवढं नाटक बघण्यासाठी। नवागडी नवराज्य सारखं नाटक आहे ज्यांनी अख्खी रंगभूमी रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं। तर या सगळ्यांबरोबर कुठेतरी आपलं नाव त्या लिस्टमध्ये आलंय याचं एक म्हणजे पहिलं पाऊल आपलं चांगलं पडलं असं कुठेतरी मनाला समाधान वाटतं। खरंच तू नाटक वेडा आहे असं मी म्हणू शकते। बरं, आता गालिब या नाटकातून प्रेक्षकांची पोचपावती मिळत असते, तर एखादी पोचपावती जी कायम लक्षात राहणारी असेल? गालिब या नाटकात स्पेसिफिकली आम्हाला सुरुवातीला खूप टेन्शन होतं, कारण हे एकतर चिन्मय मंडलेकर सारखा लेखक दिग्दर्शक होता, त्यामुळे लोकांकडून ऑलरेडी काही अपेक्षा असतात की हे एका पर्टिक्युलर दर्जाचं नाटक होईल आणि त्याला खरं उतरणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांचं जे प्रोत्साहन मिळतं, त्यांचा जो प्रतिसाद मिळतो यांनी तर आनंद होतोच, पण सगळ्यात जास्त आनंद याचा होतो की चिन्मय दादांनी आम्हाला शाबासकीची थाप दिली आणि त्याच्या डोक्यात त्याच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक आम्ही सॅटिस्फॅक्टरीली त्याच्याप्रमाणे करू शकतोय याचा आनंद वाटतो। बरं, आता रेड कार्पेटवर तुझी एंट्री झाली आणि एक सुंदर अशी अँकर तुझ्यासोबत होती। काय सांगशील त्याबद्दल? ती मुवमेंट कशी होती आत्ताची? फारच सुंदर वाटलं, त्या अँकरशी लग्न करून टाकावं। ऑलरेडी झालंय तिचं लग्न? मग ते आठवलं मला, म्हणलं शी, आणि मग हे आठवलं की अरे आपलंच लग्न झालंय, म्हणजे ती आपल्याच बरोबर घरी येणार आहे। मग व्हेरी गुड म्हटलं। खूप खूप शुभेच्छा तुला आणि थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।